वेलकम यू ऑल. आज आपण एक नवीन टॉपिक पाहणार आहोत. मागच्या काही तासांमध्ये आपण नाउन आणि त्याचे प्रकार पाहिले आणि काही उदाहरणासहित समजून घेण्याचा प्रयत्न केला. आज आपण आर्टिकल पाहणार आहोत. आर्टिकल्स. इंग्लिशमध्ये आर्टिकल्सला तसं खूप महत्त्व आहे, परंतु अनेक वेळा आर्टिकल्स वापरत असताना आपल्याला काही प्रॉब्लेम्स येतात. ते अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा किंवा आपण सगळे समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता इंग्लिशमध्ये आर्टिकल्स कोणकोणते आहेत? देर आर 3 आर्टिकल्स इन इंग्लिश, ए and the. These 3 articles play very significant or important role in English. या 3 आर्टिकल पैकी 2 आर्टिकल इनडेफिनेट आहेत म्हणजेच अनिश्चित आहेत आणि एक आर्टिकल डेफिनेट आहे म्हणजे निश्चित आहे. आता बघा, इनडेफिनेट ए and an, definite the. Indefinite and definite means these 3 articles are classified into 2 categories, definite and indefinite, a and the. याला indefinite आणि याला definite अनिश्चित आणि निश्चित म्हणण्याचे मागचे कारण असे आहे कारण की हे तिन्ही जे आर्टिकल्स आहेत हे जनरली नामाच्या आधी वापरतात, एखाद्या नामाच्या आधी वापरतात आणि ते नाम निश्चित आहे की अनिश्चित आहे हे ठरवण्यासाठी आर्टिकलचा उपयोग होतो. एवढं आपल्याला कळलं असेल. आता आपल्याला सगळ्यात आधी हे बघू आपण, ए आणि एन म्हणजे इनडेफिनेट आर्टिकलचा वाक्यात उपयोग कसा होतो किंवा यांचा उपयोग कसा केला जातो. अगदी सोप्या पद्धतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. ए आणि एन याचा पहिला नियम असा आहे की जनरली ए आणि एन हे एकवचनी नामाच्या आधी यूज करतात. Means before the singular nouns these 2 articles are used. For example, a mango and apple. बरं, मँगोच्या आधी आपण ए शब्द वापरला, ॲपलच्या आधी एन वापरला. ए आणि एन कसा वापरायचा हा नियम नंतरचा आहे, तो आपण बघूच. परंतु आपल्याला पहिला नियम कळायला पाहिजे की ए आणि एन हे जनरली म्हणजेच काय 100% एक वचनी नामाच्या आधी वापरतात. ओके. दुसरा एक नियम थोडासा डोक्यात घेतलेला बरं होईल आपल्याला. अ स्वीट मँगो. मग तुम्हाला असं वाटायला पाहिजे की जर मी असं बोललो की प्रत्येक वेळेला हे नामाच्या आधी वापरतात, मग हे स्वीट हा शब्द नाम आहे का? स्वीट हा शब्द नाम आहे का? नाही. स्वीट हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. दिस वर्ड इज ॲन ॲडजेक्टिव्ह, नॉट नाउन. इवन देन वी हॅव यूज हिअर आर्टिकल. तरी पण सुद्धा आपण आर्टिकल या ठिकाणी वापरला. मग व्हाय देअर इज आर्टिकल? द रिझन इज दॅट आफ्टर ॲडजेक्टिव्ह देअर इज नाउन. कारण की विशेषणाच्या नंतर त्या ठिकाणी नाउन आहे आणि हे नाउन कसं आहे? इट इज सिंग्युलर. हे एकवचनी आहे आणि एकवचनी असल्यामुळे आपण या ठिकाणी आर्टिकल वापरले. आता स्पष्ट झालं असेल. नाउ इट हॅज बीन क्लिअर. व्हेन देअर इज सिंग्युलर नाउन दॅट टाइम वी शुड यूज देअर आर्टिकल. त्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह जरी असला तरी चालेल, परंतु त्यानंतर आपल्याला नाउन पाहिजे. ओके. हा एक दुसरा नियम. नंतरचा नियम बघू आपण. समजा एक वाक्य मी या ठिकाणी देतो, शी इज स्ट्रॉंग. हे एक वाक्य आहे आणि दुसरं वाक्य शी इज अ स्ट्रॉंग गर्ल. हे 2 वाक्य आहेत. या 2 वाक्यामध्ये फरक काय बघा. या वाक्यामध्ये आर्टिकल नाही, या वाक्यामध्ये नाउन नाही, या वाक्यामध्ये आर्टिकल पण आहे आणि नाउन सुद्धा आहे. या वाक्यामध्ये फक्त ॲडजेक्टिव्ह आहे. मग नियम असा आहे, फक्त जर ॲडजेक्टिव्ह असेल, इफ देअर इज ॲडजेक्टिव्ह ओनली दॅट टाइम वी कॅनॉट यूज देअर आर्टिकल. म्हणजेच हे आपल्याला कुठेतरी लक्षात ठेवण्याची गरज आहे that before adjectives there should not be article.
विशेषणाच्या आधी आर्टिकलचा वापर करू नये. पण जर आर्टिकलच्या नंतर ॲडजेक्टिव्ह असेल, म्हणजेच ॲडजेक्टिव्हच्या नंतर जर नाउन असेल तरच आर्टिकल घ्यायचं. थोडं कन्फ्युजन व्हायला नको. नाउनच्या आधी ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजेच त्याआधी आपण आर्टिकल वापरू शकतो. परंतु फक्त ॲडजेक्टिव्ह असेल तर अशा वेळेला आपण आर्टिकल वापरू शकत नाही किंवा जनरली इंग्लिशमध्ये वापरत नाहीत. म्हणून या ठिकाणी काय केलं बघा आपण, शी इज स्ट्रॉंग, इथं आर्टिकल यूज केलं नाही. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये इन द सेकंड सेंटेन्स वी हॅव यूज हिअर आर्टिकल. व्हाय? बिकॉज देयर इज नाउन आफ्टर ॲडजेक्टिव्ह. देअरफॉर बिफोर द ॲडजेक्टिव्ह वी हॅव यूज हिअर आर्टिकल. हा नियम थोडा आता तुम्हाला कळाला असेल की नेमकं आर्टिकल आपल्याला कुठे वापरायचं आहे. आर्टिकल हे आपल्याला नाउनच्या आधीच वापरायचे आहेत. नाउनच्या आधी जर ॲडजेक्टिव्ह असेल तर त्याआधी आपण आर्टिकल वापरू शकतो. म्हणजेच कुठे ना कुठे आपल्याला हे कळालं असेल की आर्टिकलचा वापर जनरली नाउनच्या आधी होतो. ओके, काही उदाहरणं आपण समजल्यानंतर आणखी थोडं जास्त कळलं आपल्याला. आता सर्वप्रथम आपण हे बघू. इन द बिगिनिंग वी शुड अंडरस्टँड दॅट फेन वी हॅव टू यूज ए अँड फेन वी हॅव टू यूज देअर अँड आणि ए ह्या गोष्टी आपल्याला कुठे कुठे वापरायच्या आहेत. ए किंवा अ म्हणा आपण त्याला, अ और अँड, ए और अँड या दोनपैकी नेमकं कोणतं आर्टिकल कुठे वापरायचं याचे एक साधा आणि सोपा नियम आहे. आता याच नियमामध्ये जनरली अनेक म्हणजे शिकणाऱ्यांचं म्हणू आपण त्याला कन्फ्युजन होते. देयर इज अ सॉर्ट ऑफ कन्फ्युजन इन द माइंड ऑफ हु आर द बिगिनर्स और लर्नर्स. ए आणि अँडचा नेमका कसा उपयोग करायचा हे आपल्याला कुठेतरी असं ऐकण्यात आलेलं असते, ज्या वेळेला शब्द आर्टिकल यूज करत असताना जेव्हा शब्द आपण पाहतो त्यावेळेला जर सुरुवातीला स्वर असेल, ए ई आय ओ यू, देअर आर 5 ओवेल्स इन इंग्लिश. कुठेतरी ऐकलेलं असते किंवा आपण डीपमध्ये वाचत नाही, त्यामुळे आपल्याला आपल्या डोक्यात बसलेला असते. एखादा शब्द जर या 5 वोवेल्स पैकी स्वरांपैकी सुरू होणारा असेल, अशा वेळेला आपण ॲन वापरायचा, असा एक जनरल नियम आपल्या डोक्यामध्ये बसलेला असतो. उदाहरण घेऊ आपण. ॲपलचा ए हा इंग्लिशमधला स्वर आहे, म्हणून याच्या आधी ॲन घ्या. ठीक आहे, हे बरोबर समजू आपण. नंतर ए ई आहे, ई आलेला आहे म्हणून ॲन घ्या. असे नियम कुठेतरी आपल्या डोक्यात बसलेले असतात. परंतु या नियमामध्ये हा नियम डोक्यात कधीच ठेवायचा नाही, कारण की या नियमामुळे सगळ्या गोष्टी चुकतात. स्वर आहे, इंग्लिशमधला स्वर आहे किंवा स्वर असणारा अल्फाबेट जर सुरुवातीला आहे नाउनच्या तर ॲन घ्या, हा नियम अगदी चुकीचा आहे. This rule is wrong. If there is alphabet, that is vowel, जर असेल every time if there is vowel in the beginning of the word, that time we should not use their an. कारण की आर्टिकलचा उपयोग अल्फाबेटनुसार होत नाही, आर्टिकलचा उपयोग साऊंडनुसार होते. साऊंड वाचताना साऊंड कसा येतो, कन्झोनंट सारखा येतो की वोवेल सारखा येतो, स्वरांसारखा येतो की व्यंजनासारखा येतो, हे आपल्या डोक्यात कुठेतरी आपण सेव्ह करायला पाहिजे. वी नीड टू सेव्ह ऑल दीज रूल्स इन अवर ब्रेन, इन अवर माइंड. ओनली देन अँड देअर वी विल गेट दॅट कॅपेबिलिटी और वी विल गेट दॅट कमांड ओव्हर हाऊ टू यूज देअर आर्टिकल्स इन युअर सेंटेन्सेस ऑर व्हाईल स्पीकिंग. आता बघा, मी काय बोललो की इंग्लिशमध्ये आर्टिकल्स वापरत असताना अल्फाबेटपेक्षा काय महत्त्वाचं आहे, साऊंड महत्त्वाचं आहे. एक उदाहरण घेऊ आपण. जर तुम्ही हा नियम लक्षात ठेवला की ए आय ओ यू यानंतर कधीही ॲन वापरायचा, म्हणजे ए आय ओ यू या अल्फाबेटने सुरू होणारे जेवढे सिंग्युलर नाउन असतील त्याआधी ॲन वापरायचा, तर हा नियम कसा होतो, चुकीचा होतो. नियम हा लक्षात ठेवायचा
की दिलेला शब्द वाचल्यानंतर त्याचा बिगिनिंग साऊंड जर वोवेल सारखा असेल, त्याचा बिगिनिंग साऊंड जर वोवेल सारखा असेल म्हणजे स्वरासारखा असेल, that time and should be used there. And if the beginning sound of the word is like consonant, that time a should be used there. Okay, see that. We will try to go through some examples, then we will get the idea of using a or an. See that. Over. See that in the beginning there is an alphabet and this alphabet is a consonant. हा अल्फाबेट काय आहे? व्यंजन आहे, परंतु याचा उच्चार करत असताना आपण काय म्हणतो? ओवर. याचा उच्चार अने होतो. म्हणजेच काय, मराठी मधला जे स्वर आहे तो स्वर या ठिकाणी येतो. थोडक्यात साऊंड तुमचा मराठी स्वरासारखा असेल किंवा या इंग्लिश स्वरासारखा असेल, साऊंड वाचताना त्याचा उच्चार, सुरुवातीचा उच्चार जर साऊंड स्वरासारखा असेल, अशा वेळेला तुम्ही त्या ठिकाणी काय वापरायचं? ॲन. आणि जर स्वरासारखा नसेल तर आपल्याला ए वापरायचा, जरी त्या ठिकाणी इंग्लिश मधला अल्फाबेट स्वर असेल तरीही. एक उदाहरण घेऊ. University. See that at first glance you will see that there is U, and U is a vowel in English. इंग्लिश मधला काय U? स्वर आहे. मग या ठिकाणी स्वर आहे म्हणजे आपण ॲन वापरायचा का? तर नाही वापरायचा. का? कारण की याचा जे साऊंड आहे, साऊंड आपल्याला स्वरासारखा नाही दिसत. हा मराठी मधला काय आहे? व्यंजन आहे, य. म्हणून हा य किंवा या ठिकाणी यू म्हणू आपण, हा स्वर नाही मराठी मधला. अशा वेळेला आपण या ठिकाणी काय वापरायचं? ए वापरायचं, नॉट ॲन. आता याच्यापेक्षा आणखी स्पष्ट मी काही सांगू शकत नाही, म्हणजे अगदी सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे व्हाईल युजिंग आर्टिकल्स इन युअर सेंटेन्स, दॅट टाइम वी शुड अंडरस्टँड वन थिंग, दॅट आर्टिकल्स आर युज्ड अकॉर्डिंग टू द बिगिनिंग साऊंड ऑफ द वर्ड्स, नॉट द बिगिनिंग अल्फाबेट ऑफ द वर्ड्स. अल्फाबेटवर आर्टिकल्स अवलंबून नसतात, हे मला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. आणखी एक दोन उदाहरण घेऊ, नंतर तुम्हाला कळेल. ह्युमर, या ठिकाणी यच शब्द आला. वाचताना ह सुरुवातीला येतो, म्हणजेच हा मराठी स्वर नाही. अ घ्या, बरोबर. दुसरं परत तोच शब्द घेतो मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी. या ठिकाणी आपण काय घेतला? अवर शब्द घेतला. बिगिनिंगला एचच आहे तरी आपण या ठिकाणी ॲन वापरायचा. का वापरायचा? कारण की एच चा उच्चार या ठिकाणी कसा होतो? अ सारखा होतो, आणि अ हा मराठीमधला स्वर आहे. ओके, नाव इट इज क्लिअर. इट शुड बी क्लिअर. आता हे समजायलाच पाहिजे आपल्याला ॲनचा आणि अचा उपयोग कसा करावा. यासाठी दोनच नियम लक्षात ठेवायचे. एकतर हे आर्टिकल्स सिंग्युलर नाउनच्या आधी असतात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा बिगिनिंग साऊंड स्वर आहे की व्यंजन आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. द बिगिनिंग साऊंड ऑफ द नाउन, whether it is like consonant or vowel, only then and there we will understand what should be used there. आपण त्या ठिकाणी काय वापरायला पाहिजे. आता प्रत्येक वेळ सांगतो आणि आपण आणखी 2-3 उदाहरण बघू, वाक्यात उपयोग करून बघू त्याचे. आपण ए कुठे वापरायचा आणि ॲन कुठे वापरायचा. शब्दाचा उच्चार करत असताना म्हणजेच नाउनचा उच्चार करत असताना जर स्वरासारखा उच्चार येत असेल तर अशा वेळेला काय वापरायचा? ॲन. आणि शब्दाच्या सुरुवातीचा उच्चार जर कन्सोनंट सारखा येत असेल म्हणजे व्यंजन सारखा येत असेल तर अशा वेळेला आपण काय वापरायचा? ए वापरायचा. ओके, आता उदाहरणामध्ये बघू आपण याचा वापर कसा करतात. I am honest.
The first sentence is that I am honest. Honest is an adjective used in the first sentence. Therefore, there should not be article. आर्टिकल त्या ठिकाणी नसायला पाहिजे, कारण की आपण पहिल्याच सुरुवातीलाच पाहिलं की आर्टिकल वापरण्यासाठी आपल्याला नाउन पाहिजे आणि हे नाउन नाही, हे ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. म्हणून या विशेषणाच्या आधी आपण कधीही आर्टिकल वापरायचं नाही. हा सरळ आणि साधा, सगळ्यात सोपा, लक्षात ठेवण्यासारखा नियम आहे. दुसरं वाक्य बघा काय आहे, आय एम अन ऑनेस्ट पर्सन. In this sentence, there is an adjective as well as adjective is followed by noun. Therefore, there should be article. या ठिकाणी adjective तर आहेच, पण adjectiveच्या नंतर noun आहे. या कारणामुळे आपल्याला त्या ठिकाणी article वापरणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही या ठिकाणी article नाही वापरलं तर कदाचित ते grammatically वाक्य चुकीचं आहे. It will be considered that the sentence you have written there without article, though there is adjective and noun, it means your sentence is wrong. Anyway, म्हणजेच an आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे, कारण की honest चा h जरी स्वर नसेल तरीही याचा उच्चार मराठी स्वरासारखा होतो. ऑनेस्ट म्हणजे अ येते आणि इकडे नाउन आहे, म्हणून अशा वेळेला आपण an वापरायचा असतो. परत बघा, she plays an important role. She plays an important role. She plays an important role. या वाक्यामध्ये सुद्धा ॲडजेक्टिव्ह आणि नाउन आहे. मीन्स ॲडजेक्टिव्ह इज फॉलोड बाय नाउन. अशा वेळेला वी नीड टू यूज देअर आर्टिकल. म्हणजेच एकवचनी आहे. एकवचनी आहे म्हणजे तुम्हाला ए किंवा ॲन वापरायचं आहे. एकवचनी नाउन असल्यास तुम्हाला ए किंवा ॲन वापरायचा आहे. वापरायचा कसा, त्याचा सुरुवातीचा उच्चार कसा होतो, साऊंड कसा होतो, म्हणजे हाऊ डज द वर्ड साऊंड्स विथ, दिलेला शब्द कसा साऊंड करतो त्यावर अवलंबून असते. मीन्स द यूज ऑफ ए or an depends on the beginning sound of the noun or the words. शब्दाच्या ज्या शब्दाच्या आधी आपल्याला आर्टिकल वापरायचा असतो त्या शब्दाच्या पहिल्या म्हणजे सुरुवातीच्या साऊंडवरून किंवा उच्चारावरून आपल्याला ए वापरायचा की एन वापरायचा ही गोष्ट समजते. दुसरं बघा, she plays a good role. या ठिकाणी आपण ए वापरला. एचा नियम आणि ॲनचा नियम दोन मधला एकच फरक आहे. परत ते सांगत आहे, कन्सोनंट आणि वोवेल्स, स्वर आणि व्यंजन. या ठिकाणी जी शब्द आलेला आहे उच्चार करत असताना ग शब्द येतो. मग ग शब्द हा मराठीमधला काय, स्वर नाही, व्यंजन आहे, म्हणून आपण या ठिकाणी काय वापरलं, ए वापरला. एवढ्या सोप्या पद्धतीने आपण आर्टिकल कसे वापरायचे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि हे कधीही लक्षात ठेवा, मी ज्या ज्या वेळेला काहीतरी तुम्हाला सांगतो तर मी शिकवत आहे असं चुकूनही डोक्यामध्ये ठेवायचं नाही. त्याला कारण हे आहे की ज्यावेळेस मी शिकवतो असं म्हणतो त्यावेळेस मला 100% एखाद्या गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे. आणि असं म्हटलं जाते की कोणताही व्यक्ती आतापर्यंत परिपूर्ण नाही किंवा परफेक्ट नाही. मला जेवढं कळते तेवढंच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. इट डझंट मीन दॅट आय हॅव मास्टरी ओव्हर इंग्लिश, आय हॅव फ्लुएन्सी इन इंग्लिश, आय नो एव्हरीथिंग अबाउट इंग्लिश. नॉट लाईक दॅट. व्हॉट एव्हर आय नो इज इम्पॉर्टंट टू यू. इट इज गिवन टू यू, इट इज गिवन अवे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला मी जे काही सांगतो याच्यामध्ये थोडाही डाऊट असला, लिटिल बिट डाऊट, if you have a little bit doubt in my teaching and learning process, then you have to leave your comment in the comment box. Whenever I reach your comments, I will try to solve or I will try to reply your comments or your queries or questions. No doubt.
दचा उपयोग कसा करायचा, दचा उपयोग कसा करायचा हे तुम्हाला मी नेक्स्ट तासामध्ये सांगेन. टिल देन, हॅव नाईस डे. थँक्स फॉर वॉचिंग, and if you have time, keep watching my videos. Thank you.